नमस्कार, मी अंजली स्वागत करते तुमचं अंजलीच्या दुनियेमध्ये। तर आमची आज ॲनिव्हर्सरी होती आणि व्हॅलेंटाईन डे पण, त्यामुळे हे बोलले चल तुला फिरायला घेऊन जातो। मग आम्ही आलो बोरिवलीला। फर्स्ट टाइमच आम्ही इथे आलो होतो। येताना इथे आम्हाला सिग्नलवरती रोजेस मिळाले, तर यांनी माझ्यासाठी घेतले आणि व्हॅलेंटाईन डे विश केलं। मग आम्ही पोहोचलो संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवलीला। आम्ही फर्स्ट टाइमच आलो होतो, काय आहे काय नाही आम्हाला काहीच माहिती नव्हतं। मग आलो तर टू व्हीलर पार्किंगला 81 रुपये होते आणि फोर व्हीलरसाठी 322 होतं पार्किंग फी। मग आम्ही गाडी पार्क केली आणि नंतर थांबलो लाईनीला तिकीट काढण्यासाठी। तर तिकीट होतं 113 रुपीज अडल्टसाठी, एका माणसासाठी 113 रुपये होते। मग आम्ही दोघांनी तिकीट काढले दोघांचे आणि आतमध्ये आलो आणि आम्ही ठरवत होतो की काय बघायचं, बोटिंग करायची, कनेरी केव्ज का टायगर सफारी करायची। तर मी यांना बोलले की कनेरी केव्ज बघूया। मग आम्ही बग्गीचं तिकीट काढण्यासाठी गेलो, पण बग्गीला लाईन खूप होती त्यामुळे तिकीट भेटलं नाही। सगळ्या लेडीजच होत्या बग्गी चालवण्यासाठी। बग्गीमध्ये बघायला जायला मजा आली असती, पण आम्हाला तिकीट भेटलं नाही। मग आम्ही बसचंच तिकीट काढलं आणि या बस आहेत त्या टायगर सफारीसाठी आहे आणि ही बस होती आमची कनेरी केव्जसाठी। बस अजून खाली होती त्यामुळे आम्हाला थोडा वेळ वेट करावा लागला। 5 मिनिटांनी बस फुल झाली आणि मग आमचा सुरू झाला प्रवास। इथून 6 किलोमीटर होत्या कन्हेरी केव्ज। सायकल पण होती जाण्यासाठी, सायकल राईड पण होती। 44 रुपये होती सायकल एकासाठी। पण मी यांना बोलले ऊन खूप आहे त्यामुळे सायकल नको, ह्यांची खूप इच्छा होती सायकलवरून जाऊया, पण मला काही जमलं नसतं म्हणून आम्ही बसनेच निघालो। हे गार्डन आहे, छान होतं गार्डन, हिरवळ होती सगळी, ट्रेन ट्रॅक पण होता, मस्त होतं। घरे पण होती आतमध्ये, काही माणसं राहत पण होती इथे जाताना आम्हाला दिसले। आणि छोटे छोटे स्टॉल होते खाण्याचे, आपले जे फळच होते जास्त करून, काकडी, लिंबू सरबत वगैरे सर्व हे स्टॉल होते। तर डोंगराळ भाग प्लस हिरवळ झाडी असं वातावरण होतं। हे राईड करणारे सर्व सायकलवाले होते, छान वाटत होतं जाताना। तर पहिल्यांदाच मी आले होते इकडे, नवीन होतं सगळं बघण्यासाठी मला, तर भारी वाटत होतं। मुंबईत आपण रोजचं धावपळीचं जीवन जगतो, तर असं शांततेच्या ठिकाणी यायला मजा येते। तर पोहोचलो आम्ही इथे, बसने आम्हाला इथे सोडलं आणि आता इथून वरती चढून जायचं होतं, पायऱ्या होत्या, चढायचं होतं। हीच बस आम्हाला रिटर्न घेऊन जाणार होती। त्यांनी सांगितलं होतं की 5 वाजेपर्यंत आहे, 5 वाजता लास्ट बस असते, तोपर्यंत यायचं म्हणून। मग आम्ही गेलो, जाताना हे बोलले मला खायला घे, तर मग मी पेरू घेतला। बघा इथे सुरुवात झाली आता माकडांची, इथे खूपच जास्त माकडे होती। पेरू, काकडी, कलिंगड सर्व थंड जे फळं ते होती, चाट होतं। मग मी पेरूच घेतला खाण्यासाठी। मला 50 रुपयाला एक पेरू होता इथे। रेट तर असणारच कारण त्यांना पण त्रास आहे एवढ्यावरती घेऊन यायचं। ते आहेत कनेरी केव्ज। इथून आता आमची चढायला सुरुवात होणार होती। मग कनेरी केव्जच्या इथे आम्ही फोटोज काढले, थोडंसं वाचून बघितलं नक्की काय आहेत। या आहेत बौद्ध लेण्या, म्हणजे इतिहासकालीन बौद्ध लेण्या आहेत या। तुम्हाला याची थोडी माहिती मी देतेच पुढे, मला पण जास्त काय माहीत नाही, पण मी गुगलवरून सर्च करून माहिती घेतले। तर असं आम्ही फिरत फिरत आलो होतो। हे आहे यांचा बोर्ड, कुठे कोणत्या लेण्या आहेत हे सर्व माहिती दिली होती, वाचली, फोटो काढले। कन्हेरी केव्ज बघायला हे बघ, चढायचंय आता आणि हे पुढे चालले एकटे एकटे। मला सोडून एकटे एकटे पेरू खाऊ नका, मला द्या। मस्तच पेरू आहे, भारी आहे ना। पेरू गोडच होता आणि नंतर पोहोचल्यावर चढून गेलो। इथे आता तिकीट काढायचं होतं। 25 रुपये एंट्री फी होती भारतीय नागरिकसाठी आणि बाहेरच्यांसाठी 350-400 काहीतरी समथिंग होती। आंतरराष्ट्रीय पण पर्यटक येतात इथे, जपान, चायनावरून वगैरे। तर अशा आम्ही तिकीट काढलं आणि एंट्री केली आतमध्ये। तर इथून सुरुवात झाली आमची बघण्यासाठी। सुरुवात तर काय तुम्हाला दाखवते पुढे। माकडांनी खूप दमवलं आम्हाला, पेरू होता ना हातात खायला, मग इथे माकडे खूप दमवतात खाण्यासाठी। तुम्ही कधी आलात तर सेपरेट त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन या।
ते मागेच लागतात खाण्यासाठी. मी बसले इथे चालत चालत. इथूनच सुरुवात झाली माझी थकायची, कारण ऊन होतं खूप जास्त. तर मग असं सुरुवात केली आणि पेरू खात होते तर एक माकड आला पळत. मी माझा पेरू तर फेकूनच दिला घाबरून त्याला. नंतर ह्याने बघा यांच्याकडून पेरू घेतला आणि जो मिरचीचा मसाला होता तो पण पुसून खाल्ला. खूप हुशार आहे तिथली माकडे, लाल तोंडाची माकडे आहे तिथे सगळी. मग खाऊन झाला की परत मागायला लागला, परत त्यांनी दुसरी फोड दिली. पूर्ण पेरू आम्ही माकडांवरतीच संपवला. असं म्हणजे भारी वाटत होतं त्यांना पण खायला द्यायला. त्यांना पण सवय असेल, इथे पर्यटक येतात सगळे त्यामुळे त्यांना सवय आहे खायची अशी. तर मला वाटत नाही झाडाचा पाला खात असतील, हे असेच खाण्यावरती असतील. वरचं कुरकुरे चिप्स वगैरे सगळं खातात हे माकडे. मग ते घेतलं त्यांनी, खायला दिलं त्याला. परत आम्ही पुढे चाललो, एक तर माकड मध्येच उभा येऊन राहिला, रस्ताच अडवला त्याने तर यांचा. हे बघा हात वर करून, मग त्याला दिले, तो घेऊन पळाला. असा आमचा पेरू संपला देण्यावरतीच माकडांच्या. मग पुढे गेलो तर इथे सुरुवात झाली लेण्यांची. तिथं तर एका लेडीजची म्हणजे बॅगच पळवली माकडाने, त्यामुळे खूप दंगा सुरू होता, त्यांचा ओरडत होते. मग सिक्युरिटी गार्ड आला, त्याच्याजवळ काठी होती, घाबरत पण नाहीत हे, त्यांना कितीही. मग काठीने त्याला घालवलं तेव्हा ते बॅग सोडून पळालं. मग इथे बघा तिथे दंगा सुरू आहे त्यांचा लेडीजचा. पोहोचलो तिथे, बघितलं, थंड वाटत होते इथे बसायला. गुहा आहे ते, या गुहेच्या ठिकाणी थंडच वाटतं. पाणी साठवण्यासाठी पाण्याचे साठे आहेत, पण त्यांनी आता जाई लावून पूर्ण पॅक केलंय जेणेकरून कोणी पडू नये किंवा काय, कारण लहान मुले वगैरे घेऊन येतात फिरण्यासाठी सर्वजण, मग काही दुर्घटना होऊ नये म्हणून सगळं बंद आहेत. आणि हे छोटे छोटे बौद्ध स्तूप आहेत, ते स्तूप आहेत सगळीकडे. इथे प्रत्येक लेण्यामध्ये स्तूप आहे. त्यांचं प्रार्थनागृह, ध्यान करण्यासाठी भिक्षू लोक, बौद्ध भिक्षू लोक हे वापरत होते, तिथे राहत होते ते, कारण शांत ठिकाण आहे इथे, ते ध्यान करण्यासाठी हे बघा हे स्तूप आहेत. तर असे फिरायला सर्वजण आले होते बघण्यासाठी. छान वाटत होतं सगळं. लेणी क्रमांक 2 होती. मग मी थोडंसं इथे वाचलं आणि मग आतमध्ये गेले. हे स्तूप आहे गोलाकार जे दिसतंय, आणि छोट्या छोट्या शिल्पाकृती आहेत. दगडावरती कोरीव काम केलेलं आहे, खूपच छान नक्षीकाम. आपले भगवान बुद्धांच्या बसलेल्या मूर्ती होत्या. छान होतं सगळं, कोरीव काम मस्तच केलेलं होतं त्यांनी. मग थोडा वेळ इथं मी बसले आणि नंतर फोटो काढले आमच्या दोघांचे. इथे सेल्फी वगैरे थोडंसं काढलं. थंड वाटत होतं म्हणून यांना म्हटलं थोडा वेळ बसूया, आणि नंतर आम्ही सुरू केला पुढचा प्रवास. खूप जास्त चालायचं होतं. आत्ता तर ही दुसरी लेणी होती. 109 लेण्या आम्हाला पाहायच्या होत्या. इथे प्रार्थनागृह होता हा त्यांचा, सभागृह. तर आम्ही इथे गेलो. मोठा होता हा सभागृह त्यांचा. मग गेल्यानंतर बाहेर सर्वजण म्हणजे चप्पल काढले. आधी मला माहीत नव्हतं, मी थोडंसं आत गेले. नवीन ठिकाणी आपल्याला माहीत नसतं, मग मी बघितलं व्यवस्थित. तिथे सर्वजण चप्पल काढून आतमध्ये चालले होते. मग मीही माझी चप्पल काढली. आतमध्ये आम्ही दोघे पण गेलो आणि गेल्या एंट्री केल्या तिथे भगवान बुद्धांची उभी राहिलेली मोठी मूर्ती आहे. छानच मूर्ती कोरले, हुबेहूब मूर्ती कोरले. बघा किती छान सुंदर मूर्ती आहे, खूपच चांगलं नक्षीकाम केलेलं आहे. मग इथे मी माझा फोटो काढला आणि बघा हे छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. खूपच छान कोरीव काम केलेलं आहे कलाकाराने. इकडे पण भगवान बुद्धांचीच मूर्ती आहे. अशा वेगवेगळ्या छोट्या छोट्या शिल्पाकृती आहेत. आणि हे त्यांचं मोठं सभागृह म्हणजे प्रेयर हॉल होतं, प्रार्थनागृह होतं. इथे त्यांची प्रार्थना व्हायची असं तिथे लिहिलेलं होतं बाहेर, मी वाचलं तिथे. आणि छान वाटत होते इथे. मग सर्वजण याला राऊंड मारून येत होते जाऊन. मग आम्ही पण इकडून गेलो. असं गुहा टाईप छोटे छोटे केव्ज आहेत इथे. हे पण स्तूपच आहे, याच्यावरती पण बसलेल्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. नक्षीकाम खूपच चांगलं आहे, कोरीव काम आहे. बघा दगडामध्ये छान मूर्त्या कोरलेल्या आहेत. ते पाहिलं आणि आता आम्ही निघालो पुढे जायला. इथे खूप चढायचं उतरायचं सुरूच होतं, अजून खूप बाकी होतं चढणं. ऊन पण लागत होतं. हे बघा किती छान दिसतात केव्ज, मस्त वाटत होतं. उंच ठिकाण आहे, हवा होती, गरमी नव्हती, थंड हवा येत होती, फक्त थोडं ऊन लागत होतं.
मग आम्ही पुढे चढायला लागलो. हे बघा घनदाट जंगल आहे. इथे बिबट्या पण आहे. त्यांनी लिहिलं होतं की तिकडे प्रवेश करायचा नाही, कारण त्या साईडला बिबट्याचा वावर आहे म्हणून. कारण जंगलच दाट आहे म्हटल्यावर ते असणारच. हे बघा, हे पाण्याचे साठे, याच्यामध्ये होतं पाणी. ह्यालाच यांनी जाळी लावले कारण काही दुर्घटना होऊ नये म्हणून. थंड पाणी असणार आहे हे खूप. हे असं होतं. हे बघा, इथे सावधान लिहिलेलं आहे त्यांनी इन्स्ट्रक्शन. सिक्युरिटी खूप होते इकडे, तसं भीती काहीच नाही. खूप छान आहे सगळं. सिक्युरिटी खूप जास्त होते, सगळीकडे सिक्युरिटी होते. इथे आलो आणि इथे इतकं थंड हवा येत होती ना, हे मला बोलत होते की फील घे थंड हवेचा. मग असं भारी वाटलं इथे. मग इथेच आम्ही थोडा वेळ बसलो आणि एक रील केली आमची रोजेस घेऊन. एन्जॉय केलं इथेच बसलो, पुढे कुठेच बसलो नाही आम्ही. पुढे कंटिन्यू मग चालतच होतो. एकशे 9 लेण्या पाहायच्या होत्या. आत्ता तर इथे आमची किती 88 काहीतरी लेणी होती. असं राऊंड मारून त्या साईडला पलीकडे जायचं होतं. हे सपाटीवरती आलो होतो, वरती उंचावरती. परत हे चढून आम्ही खाली उतरलो. हे बघा, आम्ही रील बनवली इथे रोजेस घेऊन. आणि पुढे जायला स्टार्ट केलं. ते लॉक होतं, ओपन नव्हतं. लॉक लावलेलं होतं. म्हणजे कुठे कुठे त्यांनी ओपन ठेवलेत, आतमध्ये एंट्री आहे, कुठे कुठे बंद आहेत. असं का आहे माहिती नाही. जंगल आणि टेकड्यांच्या कुशीत वसलेल्या या प्राचीन लेण्या गजबजलेल्या शहराच्या गोंगाटातून शांततेचा अनुभव देतात. सभोवती हिरवाई आणि निसर्ग सौंदर्याने नटलेल्या या लेण्या भारताच्या समृद्ध बौद्ध वारशाची साक्ष देतात. शांत आणि निसर्गरम्य वातावरणामुळे कण्हेरी लेण्या इतिहासप्रेमी आणि निसर्गप्रेमींसाठी एक आदर्श ठिकाण ठरतात. या खोलीत बघा, छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. खूप छोट्या छोट्या मूर्त्या होत्या. खूप छान होतं हे. कण्हेरी लेणी बौद्ध धर्माशी संबंधित एक ऐतिहासिक स्थान आहे. या लेण्यांचा इतिहास इसवी सन 1100 ते 1000 वर्षे जुना आहे. कण्हेरी लेणींमध्ये बौद्ध भिक्षूंनी ध्यान आणि पूजा करण्यासाठी निवास केला. बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी या गुहा तयार केल्या गेल्या होत्या. कण्हेरी लेण्यांची बांधणी मौर्य आणि गुप्त साम्राज्याच्या काळात झाली होती. तेव्हा एक ध्यान आणि पूजास्थळ म्हणून वापरले जात असे. एकूण 109 लेण्यांचा हा भव्य समूह भारतातील सर्वात मोठ्या बौद्ध लेणी स्थळांपैकी एक मानला जातो. इसवी सन पूर्व 1ल्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत या लेण्या बौद्ध भिक्षूंसाठी मठ, ध्यानगृह आणि उपासना स्थळ म्हणून वापरण्यात आल्या. बेसाल्ट खडकात कोरलेल्या या लेण्यांमध्ये स्तंभ, मंडप, स्तूप, जलसंचय प्रणाली आणि नाजूक शिल्पकाम पाहायला मिळते. येथे विहारा, भिक्षूंच्या निवासस्थानांसाठी खोदलेल्या गुहा, सोबतच मोठ्या लेण्यांमध्ये चैत्यगृहे, प्रार्थना कक्ष, भव्य बुद्ध मूर्ती आणि स्तूप कोरलेले आहेत. काही लेण्यांच्या भिंती आणि छतांवर बौद्ध शिकवणी, जातक कथा आणि कोरीव लेख कोरलेले आढळतात. इथे बघा, छोटीशी बाग होती. कण्हेरी लेणींमध्ये कोरलेल्या सुंदर शिल्पकृती आणि चित्रकामे प्राचीन भारताच्या कलात्मक आणि आध्यात्मिक वारशाचा उत्कृष्ट नमुना आहेत. येथील भिंती आणि छतांवर भगवान बुद्धांच्या जीवनातील प्रसंग कोरलेले असून त्यांच्या शिकवणी आणि बोधिसत्व प्राप्तीच्या महत्त्वपूर्ण घटना यामध्ये दर्शवल्या आहेत. या कलाकृती बौद्ध तत्वज्ञान आणि संस्कृती समजून घेण्याचे प्रभावी माध्यम ठरतात. इथे सिक्युरिटी बघा कसे बसलेत, खूप सिक्युरिटी होते इथे. या लेण्यांचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे भगवान बुद्धांच्या भव्य मूर्ती, कोठे उभ्या तर कोठे ध्यानमग्न स्थितीत. त्यांच्या वेगवेगळ्या मुद्रा आणि भावमुद्रा पाहताना
त्या काळातील शिल्पकलेचा उच्च दर्जा जाणवतो. याशिवाय बोधिसत्वाच्या देखण्या प्रतिमा, आकर्षक अलंकार आणि शांत मुद्रा यांसह कोरलेल्या आहेत. शिवाय या लेण्यांमध्ये बौद्ध देवता स्तूप तसेच जातक कथांवर आधारित कोरीव शिल्पे पाहायला मिळतात. यामध्ये भगवान बुद्धांच्या पूर्वजन्मांच्या कथा, त्यांच्या निस्वार्थ सेवा आणि करुणेचे प्रसंग यांचा समावेश आहे. याशिवाय ब्रह्मी आणि देवनागरी लिपींमध्ये कोरलेल्या प्राचीन शिलालेखांमुळे त्या काळातील समाजरचना, धार्मिक परंपरा आणि जीवनशैलीबाबत मौल्यवान माहिती उपलब्ध होते. जरी कण्हेरी लेणी युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नसली तरी त्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग ASI द्वारे संरक्षित आहे. आजही इतिहास तज्ज्ञ, संशोधक आणि पर्यटक या प्राचीन बौद्ध वारशाचा अभ्यास आणि अनुभव घेण्यासाठी येथे येतात. कण्हेरी लेणी या फक्त एक ऐतिहासिक स्थळ नसून त्या प्राचीन भारतीय स्थापत्यकलेच्या आणि बौद्ध धर्माच्या वैभवशाली परंपरेच्या साक्षीदार आहेत. इथे बघा जंगल आहे, इकडे जाणं मनाई आहे कारण तिकडे बिबट्याचा वावर आहे असं लिहिलं होतं. ह्या आहेत छोट्या छोट्या केव्ज. तर ही तर खोली मला खूप जास्तच आवडली. बाहेर म्हणजे लांबून खूप छान दिसली. तर मी आतमध्ये गेले. खूप स्वच्छ शांत ठिकाण होतं. स्वच्छता तर खूप छान आहे इथे. बघा ही किती छान, जसं आधी मातीची घरं होती तसं सेम वाटत होतं. घरच आहे तिथे कारण इथे राहत होतीत लोक. आणि हे बघा अशा छोट्या छोट्या खोल्या, इथे नंबर दिलेले आहेत. ही 27 नंबरची गुहा होती. आम्ही आधी त्या साईडून आलो आणि आता उतरताना आम्ही म्हणजे 27 नंबरच्या खोलीपासून खाली सर्व बघतोय, 27, 26 अशा. तर बघा किती छोटे छोटे गुफा आहेत. छान कोरलेल्या होत्या, मस्त वाटत होते हे पाहायला. पब्लिक पण होती खूप सारी बघायला आलेली, सर्वजण पाहत होते. आता आम्ही म्हणजे खाली उतरत होतो. हे बघा दिसायला किती सुंदर दिसतं इथून वरून. उतरताना थकले तर खूप होते. आता उतरायचं सुरू होतं. यांना बोलले की चला आता कंटाळा आलाय. आम्ही जास्त कुठे बसलोच नाही कारण 5 वाजता लास्ट बस होती, आम्हाला ड्रायव्हरने सांगितलं होतं. त्यामुळे आम्ही पटकन खाली उतरत होतो. आणि जातानाही आमच्यासोबत काय सीन झाला सांगते तुम्हाला. आम्ही खाली उतरलो आणि मला तहान लागली होती. तर मी यांना बोलले की पाण्याची बॉटल द्या बॅगेतून. यांनी बॅग ओपन करायला घेतली तर तिकडून एक माकड पळत आला. त्याला वाटलं की आम्ही खायलाच काढतोय बॅगेतून, पण आमच्याकडे खायला काहीच नव्हतं बॅगेमध्ये. तर त्याला आम्ही खायला दिलं नाही तर त्याने बॅगच ओढून घेतली आमची. तर बॅग दिली यांनी त्याला, त्याने ओढत होता म्हणून त्यांनी बॅग दिली. तर माणसं आपण कसं म्हणजे सर्व चेन ओपन करून बघतो बॅगेची, तसंच त्याने एक ना एक चेन ओपन करून चेक केली बॅग. त्याच्यामध्ये त्याला काहीच खायला मिळालं नाही. त्यामुळे तो बॅग सोडणार होता तोपर्यंत तिकडून एक मुलगा आला आणि त्याने त्याला दगड मारला. तर त्याला राग आला माकडाला आणि त्या मुलाच्या मागेच लागला तो. म्हणजे आम्ही तर हे सर्व बघून चकितच झालो. मी तर पहिल्यांदाच बघत होते हे अशी पण माकडं करतात. त्यामुळे म्हणजे मोबाईल ऑन करून मी व्हिडिओ पण करू शकले नाही. त्याचा व्हिडिओ करायला हवा होता, तुम्हाला पण पाहायला मजा आली असती. आम्ही तर खूप हसलो आणि पटकन खाली उतरलो कारण म्हटलं परत दुसऱ्या माकडे येईल बॅग घेण्यासाठी. आपल्याकडे खायला असतं तर आपण दिलं असतं, पण आपल्याकडे काहीच नव्हतं. त्यामुळे आम्ही खाली उतरलो आणि मग म्हणजे बसमध्ये बसलो. बस ऑलरेडी भरलेलीच होती, फक्त 2-3 सीट रिकामी होत्या. मग आम्ही लास्टची सीट आम्हाला मिळाली होती. AC बस होती म्हणून भारी वाटलं कारण उन्हातून खूपच गरम झालं होतं आता खाली उतरताना. मग AC बसमध्ये बसून भारी वाटलं आणि मग आम्ही खाली आलो. तर असं कण्हेरी केव्ज पाहायला मजा आली. थोडंसं चढायचं आहे, थोडंसं नाही खूप जास्त चढायचं आहे. चढण्यानेच कंटाळा येतोय, नाहीतर पाहायला छान वाटते नवीन काहीतरी, जे काही आपण बघितलेलं नसतं. या अशा गुफा वगैरे ऐतिहासिक ठिकाण पाहायला मला तर खूप जास्त मजा येते. त्यामुळं भारी वाटलं मला बघायला. नवीन बघितलं होतं मी काहीतरी. आणि आता बघा मी लास्टच्या सीटवरती बसले. उंच होती लास्टची सीट खूप, त्यामुळे बसलो आणि खाली आलो तर इथे बोटिंग पण होती. तलाव होतं आणि बोटिंग होती. तर हे बोलले बोटिंग करायची आहे का, तर मी नाही बोलले कारण मला कंटाळा आला होता. तरी पण आम्ही बघायला आलो की कसं आहे काय.
तर छान वाटत होतं हे पण पाहायला. थंड वातावरण होतं, बसायला शांत वातावरण होतं. मग आम्ही थोडा वेळ बसलो आणि नंतर निघालो. तर इथे पण खाण्यासाठी छोटे छोटे स्टॉल होते, सर्व काही होतं छोट्या मुलांचं वगैरे खाण्यासाठी. मग आम्ही निघालो. गार्डन पण होतं, गार्डनमध्ये गेले. थोडा तिथं झोका खेळला, लहानपणीची आठवण म्हणून. चिंच वगैरे हे बघा किती छान छान सर्व, कलिंगड, सगळे चाट वगैरे खायला होती, असं सगळं होतं. मग गार्डनमध्ये घेऊन झोका खेळले गार्डनमध्ये जाऊन आणि मग आम्ही घरी जायला निघालो. थकलेले होते, खूप कंटाळा आला होता. आता यांना बोलले की चला मला घरी जाऊन आराम करायचा आहे, कारण आता म्हणजे जास्त फिरायची सवय नाही. असं बाहेर पडले की कंटाळा येतो खूप जास्त. निघत नाहीये ना. दोघांसाठी वेगळी बोट होती इथे बोटिंग करण्यासाठी आणि चौघांसाठी वेगळी. तर अशा होत्या. बोटिंग होती माझी इच्छा करायची, पण लाईन बघा केवढी मोठी होती, खूप वेळ लागला असता आणि मला कंटाळा आला होता ते लाईनमध्ये उभं राहण्याचा. म्हणून मी यांना बोलले नको, आपण जाऊया, नंतर कधीतरी करू बोटिंग. मग म्हणून आम्ही निघालो. असं करून नाही थांबले जास्त वेळ तिथे मी. घरी जायला निघालो. थोडं चालत यायचं होतं, आमची बाईक पार्क केली होती तिथपर्यंत. मग आलो चालायचा तर कंटाळा आला होता. मग आल्यानंतर बाईक घेतली आणि घरी निघालो. तर घरी यायला आम्हाला 7 वाजले संध्याकाळचे. घरी आले, फ्रेश झाले, थोडासा आराम केला, रिलॅक्स केलं आणि नंतर हे मला बोलले की तयार हो, आपल्याला हॉटेलला जायचं आहे डिनरसाठी आणि ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करण्यासाठी. मी आधी नाहीच बोलत होते, मला कंटाळा आला होता, पण हे काही ऐकले नाही. मग मी तयार झाले आणि आम्ही जाता जाता हॉटेलला आधी केक घ्यायला गेलो. इथे छोटासा बटरस्कॉचचा केक घेतला आणि गेलो हॉटेलला. आमची ॲनिव्हर्सरी व्हॅलेंटाईन डे दिवशी असते, हा एक फायदाच असतो. तर ह्या हॉटेलची पण ॲनिव्हर्सरी होती 6वी. तर छान डेकोरेट केलं होतं हॉटेल बलून्सने. मग आम्ही पण तिथे गेलो. गर्दी पण होती खूप जास्त आज हॉटेलला. मग केक कटिंग केला, डिनर केला आणि घरी आलो. तर माझा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला? व्लॉगमध्ये काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर मला कमेंटमध्ये सांगा.